राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि मला माझ्या जीवनात ज्यांचं प्रत्यक्ष दर्शन झालं, मला ज्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलासवासी अब्दुल कलाम साहेब यांना वंदन करून आज या नुसतं महाराष्ट्राचंच नाही तर अख्ख्या विश्वाचं दैवत असलेल्या पंढरपुरामध्ये नवीन निवडून आलेले गाव कारभारी सदस्य, त्याच्यातील काही सरपंच होते, उपसरपंच होते, त्यांचं स्वागत आदर सत्कार करण्यासाठी अभिजित पाटलांनी जो कार्यक्रम आयोजित केला, या कार्यक्रमाला आम्हालाही बोलवलं, आमचा आदर सत्कार केला, त्याबद्दल आयोजकांचे मी मनापासून आभार मानतो। या कार्यक्रमासाठी आपल्या जिल्ह्याचे लाडके मुख्य अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी DO साहेब, अभिजित पाटलांचे सहकारी मित्र दिलीप पाटील चौधरी, मनसेचे राज्याचे प्रमुख आहेत, DO साहेब, गावागावातून आलेले सदस्य नवीन, त्यामध्ये पुरुष महिला आवर्जून उपस्थित आहेत। मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। काहीला माझं नाव बहुतेक लोकांना माहीत असेल, माझं गाव पाहिलं ऐकलं असेल। औरंगाबाद जवळ माझं गाव आहे, 10 किलोमीटर। कधी या, पहा, अभ्यास करा आणि तुमचे गाव चांगलं होण्यासाठी प्रयत्न करा अशी माझी विनंती आहे। आणि पाहिल्याशिवाय, डोळ्याने पाहिल्याशिवाय लक्षात येत नाही। ऐकून ऐकण्याचा आणि डोळ्याचा फार फरक आहे। ऐकायला काही येऊ शकतं पण डोळा खोटं बोलत नाही, म्हणून तुम्ही एकदा या। तिथे असू नसू आमचे कर्मचारी असते, ते सगळं सांगते, माहिती देते, अभ्यास करा, बारकाईने अभ्यास करा। ते रोज बाहेर असतो, 5-5, 7-7 दिवस घरी जात नाही। 4 दिवस झाले निघाले, सकाळी आणि संध्याकाळी मीटिंग आहे रोज। मी एकदा मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो या कामासाठी। हे काम म्हणलं तर खूप चांगलं आहे, खूप वाईट आहे, याची काही नक्की गॅरंटी नाही आहे। तुम्ही कसं करता त्याच्यावर आहे। मला देवाचे उपकार आहे, काही 1 गुंठा जमीन नाही, बकरी नाही, पोकरी नाही, पोरगं नाही, ज्याला आहे त्यानं पाहून घ्या काय चालू आहे। देवाचे उपकार आहे, 5 मुली आहेत, सगळ्यांचे लग्न झाले, त्याच्या घरी आहे, दोघंच म्हातारी घरात आहे। 5 एकर जमीन माझ्या वाट्याला आली होती, 30 वर्ष झाले तेव्हा। 5 एकर गेलेली आहे, भविष्यात तुमची जाऊ अशी आशा करतो। हा रस्ताच तसा आहे, त्याला जग काय म्हणतं मला माहिती नाही, मी माझा अनुभव सांगतो। जाणारच आहे आणि तुम्ही जरी वाचवायचा प्रयत्न केला तरी तुमच्या बाजूला जी 4 खांदे जरी असते तिने घातले शिरा पण प्रश्न असा आहे, आपल्याला कंटका होता, आपण आलो, आपल्याला हौस आपण आलो, आपल्या आई बापाचं पुण्य, आपल्या आईची खून चांगली म्हणून आपण त्या खुर्चीवर बसतोय। पुन्हा समाजासाठी काम करायचंय आपल्याला। तुम्ही काय कमवलं, तुम्ही किती घातलं, मी हे कधीच लक्षात घेणार नाही। तुम्ही समाजासाठी काय केलं हेच समाज लक्षात घेणार। काय माझ्याजवळ काय लायकी माझी, 1 गुंठा जमीन नाही, 7वी शिकलेला माणूस आहे, ग्रामपंचायतचा। अख्खा देश पाहतोय माझ्याकडे, अख्खा देश। भास्करकडे सटायला गेले, बातमी काहीतरी करायचं तर चांगलं करायचं, काहीतरी
चांगलं करायचं होऊ शकतं. तुम्हाला खरं सांगतो मी, हे का झालं सर, मी वारकऱ्याची अवलाद उपचार, मी एक शब्दही कधी खोटं बोलत नाही. माझ्या 5 मुलीची शपथ खाऊन सांगतो, मी आयुष्यात खोटं बोलत नाही. हे का घडलं, माझं नाव का झालं, याचं मागचं खरं कारण सांगू तुम्हाला. हे आतापर्यंत कोणाच केलं नाही म्हणून माझं नाव झालं, दुसरं काही नाही याच्यात. हे कोणा करूनच पाहिलं नाही म्हणून मी वास्त्रातलं मिळायचं नाही. हे कोणा केलं नाही म्हणून माझं नाव झालं. म्हणून जर न करणाऱ्याचे माझ्यावर लय उपकार आहे. पण आता तुम्ही तसं नाही करायचं. करायचं मनापासून का करायचं. ही देश सेवा आहे, ही देश सेवा आहे, लक्षात ठेवा. नुसती गाव सेवा नाहीये. म्हणून महात्मा गांधी म्हणायचे खेड्याकडे चला. ते एका शब्दात अर्थ आहे, तर देश वाचवायचा असेल तर खेळ सुधारलं पाहिजे, आणि खेळ सुधारायचं असेल तर ते सरपंचाशिवाय सुधारू शकत नाही. म्हणून खेड्याकडे चला आहे. आज बघा, 100 वर्षाचं आयुष्य मानवाला असताना आम्ही 60-65 वर्षावर आलो. किती वर्ष जगतो माणूस आता. तुम्ही कोणालाही विचारा तुम्ही किती वर्ष जगत, जो म्हणतो 60-65 वर्ष. म्हणजे आम्हाला हिंमतच नाही राहिली का आम्ही 100 वर्ष जगू शकतो म्हणायची, आणि जगत नाही. याचं कारण हे सरपंचाचं बाप आहे साहेब, लक्षात ठेवा, समजून घ्या. याच्यात खूप गोड अभ्यास आहे. आमचं आरोग्य खराब झालं, आमचं खाणं खराब झालं, आमच्या गावात वाद झाले, रोज रस्ते करकरी आहे, मच्छर आहे, डास आहे, खायला चांगलं नाही, कागदपत्र वेळेवर मिळत नाही, कर्जबाजारी होत चालला समाज. मग त्यामुळे आमचं आयुष्य कमी होत राहिलं. बारीक बारीक पोरं जन्माला येऊन राहिले, कुपोषित पोरं जन्माला येऊन राहिले. अंगणवाडीच्या ताईला शिवाय देते. अंगणवाडीच्या ताईचा कुपोषित पोरांचा काय संबंध आहे. 100 वर्ष आमचा माणूस जगला पाहिजे धडधाकट. हे जर करायचं असलं तर याला सरपंच करू शकतो. माझी 100% खात्री, सरपंच करू शकतो. तुम्ही विचार करा किती काम आहे सरपंचाला, किती काम आहे. जपानमध्ये आज पण 100 वर्षाचा माणूस कष्ट करतोय. आज 100 वर्षाचा माणूस कष्ट करतोय जपानमध्ये. आम्ही 60व्या वर्षी म्हणून राहिलो. म्हणजे 100तले 40 कमी झाले आमचे, आणि अजून जर बदललो नाही आम्ही, काय झालं रे, अजून जर आम्ही बदललो नाही, अजून जर आम्ही बदललो नाही, 60तले 40 गेले तर खाली काय रे. होऊ शकतं, होऊ शकतं. सीमेवर जवान पाठवायला आमचं पोरगत राहणार नाही आमच्याकडे. एवढं पोर कशाला पाकिस्तान, चीन, अमेरिका, इतर देश टपून बसते आपल्यावर. आमच्या बापदादांनी गोळ्या खाऊन हजारो लाखो लोक मेले आम्हाला स्वातंत्र्य मिळवून द्यायला. आम्हाला फक्त टिकवायचं आहे, टिकवायचं आहे. आमची नजर, आमची सोच अशी झाली साहेब, आम्हाला काय देईल याच्यावर जग बोलतं. आपल्या देशात पाहत मतदान त्याच्यावरच होतं. आम्हाला काय देईल, आम्हाला काय देईल. कधी कोणी म्हणलं की मी महाराष्ट्रावरचं कर्ज मुक्त करीन, कोणी मुख्यमंत्र्यांचं आश्वासन आहे का. मी ह्या 5 वर्षात महाराष्ट्र कर्जमुक्त करीन म्हणतो नाही म्हणत. तुम्हाला देईल म्हणजे कर्ज वाढेल. काय कर्ज म्हणतो, तुम्हाला देईल म्हणजे कर्ज वाढेल. बघा कर्जाच्या आकडेवाऱ्या फुगत चालल्या. आपल्याला ते दिसत नाही, पण शेवटी ते कर्ज तुमच्यावरच आहे. म्हणून आम्हाला हे बदल. परवा केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी मीटिंग झाली सर. मला सरपंच लोक हाते काय मी सरकारला सांगितलं 15-20 तारीख बंद करा, बंद करा म्हणतो मी. त्याचे 2 कारण आहे. एक तर देशावर कर्ज वाढत चाललं. दुसरी गोष्ट पेपरवाले, टीव्ही वाले आकडा दाखवते एवढं कोटी गावाला गेले, गाव गेलं. किती कोटी येते गावाला, गावात जिल्ह्याचे आकडा ग्रामपंचायत टाकून देते.
दुसरी गोष्ट, त्याच्यामुळे निवडणुकीत चुरशी वाढल्या, वाद वाढले, भांडणं वाढले, माहितीचे अधिकार वाढले. आणि कशाला पाहिजे आम्हाला पैसा? किती पैसा देतात माणूस? 15 वित्त आयोग. मानसी किती येतो सर? बोडके साहेब, मानसी किती येतो? 15 वित्त आयोग किती? 1000 रुपये. बघा, नेट हिशोब करा. 1000 रुपये मानसी येतो. किती? त्याचा दाबडू केवढा आहे? तंबाखूची पुडी केवढ्याला ती काय छाप? 13 रुपयाला. महिन्याच्या 30 खाल्ल्या की किती झालं? 400. 12 महिन्याचे 4800 म्हणजे 5000. 5000ची तंबाखू खाऊन थुकतो आम्ही, आणि 1000 रुपयाची हेडी होती. कसं काय? खरंच सांगा मग, तुम्हाला 15 वित्त आयोगाची गरज आहे का? नाही, तुमच्यापेक्षा 5 पट तंबाखू खाता तुम्ही. मला काय सांगायचं याच्यातून नीट लक्षात घ्या. तुमच्या पैसे आहे ते कुठं करतायचं याचं आम्हाला ज्ञान नसल्यामुळे प्रॉब्लेम झाला. आम्हाला गाठ्यात अभंगात सांगितलेलं आहे, तुझे आहे तुझी पाशी. कशात पाहिजे 15 वित्त आयोग? आम्हाला काय करायचं आहे? आमच्या पैसे आहे ना. आणि उलट ते वाद झाले, भांडणं झाले, फुकट दिले, आमच्यावर उपकार होऊ राहिले. साहेबाला म्हणलं बंद कर, साहेबले हसले, लिहूनच घेतलं ते. खूप आहे आमच्या पैसे. आणि मी ते सूत्र पहिल्यापासून पाळलं. माझ्या गावची कामकाज अशी आहे की सरकारनं नाही केलं तर काय होईल? कदाचित एखादं वर्ष सुरू झालं की तिथून पुढे सरकार पैसे देणार नाही. मग काय करायचं? ती सवय मी माझ्या गावाला लावलेली. 4000 येईल तो दिवस, नक्की येणार आहे सर, नक्की. 4000 रुपये टॅक्स घेतो मी एका गावातून. 4000 रुपये. मला हुकुमशाह म्हणते लोक, म्हणा, मला काही प्रॉब्लेम नाही. माझ्या इथल्या गरीबातल्या गरीबाला मी 4000 रुपये भरावच लागते. मग तो कोणत्याही समाजाचा असो, कितीही दारिद्र्य खर्च असो. माझ्या इथे 5 महिला अशा आहेत: शेवंतबाई गायकवाड, मालमबाई कारले, छबाबाई राते, बिजलाबाई मुचर. नावं सांगतोय मी. यांना नवरा नाही, वारलेला आहे. यांना मुलगा नाही. यांना 1 गुंठा जमीन नाही. 5 जणी घरकुलात राहत्या. तरीही 4000 रुपये टॅक्स वर्षाच्या पहिल्या दिवशी 1 एप्रिलला भरत्या 5 जणी. आयुष्यभर विचारायचो मी यांच्या अंगाला काटायचो. त्यांच्याकडून पैसे घेतो मी, इतकी लाज वाटते, पण त्याला पर्याय घ्यावंच लागतं. नावं सांगितले आणि काय त्यांच्यापाशी काहीच नाही. यावर्षी आमची एक पद्धत आहे, पहिल्या दिवशी जे लोक टॅक्स भरते ना त्यांच्यातून चिठ्ठ्या काढतो, त्यांच्या हातात झेंडावंदन करतो आम्ही. 15 ऑगस्ट आम्ही झेंडावंदन करतो. 12 वर्ष झाले आम्ही झेंडा. त्याच्यात ह्या वर्षी ते बिजलाबाईची चिठ्ठी निघाली. तरी तिला कोणी नाही, नवरा नाही, मुलगा नाही, शेती नाही. साडी चोळी घेतली आम्ही, तिचा सत्कार केला 15 ऑगस्टच्या दिवशी तिच्या हाताने. आणि अपंग आहे ती, विशेष म्हणजे अपंग आहे. तिच्या हाताने झेंडावंदन केलं. तुम्हाला काय सांगायचं, आज मला बी काय होत होतं, मला कळत नव्हतं. आणि तिलाही कळत नव्हतं का आपल्या हाताने पाठवण्याचं झेंडावंदन कधी होतं. सरपंचाला चोरी वाढत माकडांना असं काही मान नाही. गावातला नागरिक हा आपलं लेकरू आहे. आम्ही त्यांचं आईवडील आहे, आम्ही त्याचं दैवत आहे. मग आमच्या लेकराच्या हाताने काही केलं जात असेल तर त्याचा अभिमान आम्हाला वाटायला पाहिजे ना. काय विशेष काय नाही. आम्ही स्वार्थी, सगळं आम्हालाच पाहिजे. काही असलं का आम्हालाच पाहिजे. आपल्याकडे ही वृत्ती वाढत चालली साहेब. बस आम्ही आमचं. मला तुम्ही ऐकलं असं, माझी मुलगी पडली निवडणूक. एवढा चांगलं झालं, भास्कराची मुलगी पडली. भास्कर मग पडली का झालं? लाखो लोक निवडणुकीत पडले, मग माझीच मुलगी पडल्याचे चिवर खाऊन काय कारण काय?
काही नियम आहे का? माझ्या पोरीने जबाब दिला टीव्हीवर की बाबा जी माझ्यात क्षमता होती, जी माझ्या बापात क्षमता होती म्हणून लोकांनी 25 वर्ष डोक्यावर घेतलं, माझ्यात असून ती क्षमता आली नसेल म्हणून लोकांना मला नाकारलं. सण खायला पाहिजे त्या पत्रकारांना. कळत नसून काय नाही शेवटी. आणि खुर्चीवर कोण बसलं हे महत्वाचं नाही माझ्या दृष्टीने, बसल्यावर काय करतो हे महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे. तर आमच्याकडे काय झालं, बापाचा लोक राजाचा लोक राहिला हे अपेक्षित नाही. लोकशाहीला बिलकुल अपेक्षित नाही. हे ज्याचे विचार आहे घाणेरडे विचार, याला घाणेरडे विचार. तुम्हाला तुमची कार्यपद्धती सिद्ध करता आली पाहिजे, त्याच्याशिवाय विकास होणार नाही. जे बापाचे पोरग आमदार, आमदाराचे पोरग आमदार, आमदाराचे पोरग आमदार, सरपंचाचे पोरग सरदार, हे काय बापाचे ठेवी नाही कोणाचे. लोकशाही येते, लोकशाही येते. काय संबंध कोणी होऊ शकतं. आणि समाज आहे, कोणालाही ठरवू शकतो करायचं. ज्याच्याकडे वेळ आहे, बुद्धी आहे, पैसा आहे, रिकम्पन आहे, करू शकतो. अशा लोकांनी या क्षेत्रात यावं. नाही काय म्हणे माझा बाप होता, हे मला अपेक्षित नाही. माझा बाप पुढे कोण होता नाही. अहो मला कधी वाटलं की नव्हतं आयुष्यात मी सरपंच होईल, एवढं नाव होईल, एवढं काम करेल. मी उपजत वाद करीन. 1980च्या आसपासची गोष्ट सांगतो. मी पायी वारा केलेला माणूस आहे पंढरपूरच्या. एकदा 36 तास अटकलो होतो मी ह्या आषाढीला. आणि माझ्याकडे आषाढीची वारी होती. 36 घंटे अटकलो होतो मी गोपाळपूर पासूनच्या वारी. 80ची घटना असेल, म्हणजे 40 वर्षापूर्वीची, 40च्या आधीची गोष्ट आहे. पण वारकऱ्याची अवलंब असल्यामुळे त्याच हिशोबाने काम केलं. सरपंच मला कोणताही काम अगदी परफेक्ट आणि चांगल्या मनाने करायची हौस आहे. ज्या पद्धतीने मी ते काम केलं मला सांगू, 40 घंटे वारीत अटकलेले पोरग दर्शनासाठी विठ्ठलाच्या अक्षरशः फोर्च्युनर मधून मंदिराला चक्कर मारून आलो मी आज. अरे तुम्हाला सांगतो, ते पाहताना माझं मन मला सांगत होतं की भास्कर हे ते फळ आहे. माझ्या बघा मी 40 आम्हाला आज काय आठवतो, मी 40 घंटे बाहेर होतो. आणि मी जाताना सरने पाहिलं, अख्खे लोक मला दंडक करत होते. जो नाही तो माणूस मला हात सोडत होता. कशाचे फळ आहे म्हणजे या समाजासाठी तुम्ही किती केलं तर कमी आहे. करा. आणि तुम्हाला घरातून काही द्यायचं नाही, त्यांचं त्यांनाच लावायचंय. तुम्ही कोण देणार आहे, आपल्यापाशी काय आहे म्हणून माझे करा. काय केलं नाही, 4000 रुपये घेतले ही गोष्ट दिसते. 4000 देतो काय मी. 4 प्रकारचं पाणी माझी इथे. साधं पाणी वेगळं, जायकडून दिलेलं पाणी वेगळं, आरोची 20 लिटरची एक बाटली रोज भरला मोफत. आणि पहाटे 5 ते 8 आंघोळीला गरम पाणी येतं नळाला. बाईला चुलीवर पाणी टाकायची गरज नाही. नळाला गरम पाणी ग्रामपंचायत देऊ शकते. विश्वास तरी असतो का. एखाद्याचा बाप मेला तर ते मडकं भरायला पाणी नाही, गरम पाणी देतो आंघोळीला. आमची पिठाची गिरणी आहे, वर्षभर गरम फुकट. 4000 रुपयाचा हिशोब सांगतो मी तुम्हाला. 30 लाख जमा होते माझ्याकडे पहिल्या दिवशी. 27 लाख माझा खर्च आहे. 3 लाख माझी ग्रामपंचायत नफे त्याला. आणि सरकार 30 लाख देते 14 वित्त आयोगातून. त्याच्यातून नवीन नवीन कामं करतो मी. माझा खर्च लोकांच्या टॅक्स मधून चालतो. पिठाची गिरणी वर्षभर फ्री, अख्ख्या गावाला वायफाय फ्री. मसाले करून द्यायची गिरणी, डाळी करून द्यायची गिरणी, बटाटा चिप्स करून द्यायचे, शेवया पापड करून द्यायचे. ते हवा भरायचं मशीन सुद्धा ग्रामपंचायतचं लावलेलं आहे. त्याला कॉम्प्रेसर म्हणते काय, कोणी या हवा भरा. काही होऊ शकतं ना. या वर्षी आम्ही शेती करायला ट्रॅक्टर घेतला दुसरा. कचरा उचलायचा वेगळा आहे,
कचरा जर घरून उचलतो 2 बकेट घरी दिलेल्या त्या बाईने घरीच कचरा ठेवायचा. आमचा माणूस जातो उचलून घेऊन येतो. अर्ध्या पैशात शेती करू मी. म्हणजे बाहेर जर 1000 रुपये तुम्हाला नांगरायला लागत असेल, माझी ग्रामपंचायत 500 रुपयात नांगरून देते. पंचायतच्या ट्रॅक्टर आहे, पंचायतच्या ड्रायव्हर दिलेले. अर्ध्या पैशात शेती ग्रामपंचायत करू शकते. राग येईल कदाचित कोणाला, पण अजून शेतकऱ्यावर बोलणाऱ्या एकाही संघटनेने किंवा कोण्या नेत्याने अर्ध्या पैशात शेती करून द्यायचं सूत्र अवलंबलं नाही. आम्ही करतोय, आम्ही करतो. आणि एवढं करून आम्ही नफ्यात येईल. 30 लाख जमा होतील, 27 लाख खर्च आहे. मी काय म्हणलो, आम्हाला कुठून द्यायचं नाही. मी एवढं केलं म्हणतो मला घरातून दिलं का नाही. माझ्यावर काय 35 निराधार लोकांना ग्रामपंचायत सांभाळते. 35. ज्याला कोणी नाही, ज्याला मुलबाळ सांभाळत नाही किंवा मुलगा नाही देत, 35 लोकांचं खाणं पिणं, कपडा लत्ता, स्वेटर, दाढी कटिंग, चपला बुट, एवढं दिवाळीला बांगड्या सुद्धा आम्ही घेतल्या त्या महिलाला. कारण आपल्या गावात कोणी माणूस उपाशी झोपत असेल तर ते सरपंचाला बाप आहे, त्यांचं लक्ष पाहिजे गावात. नाही काही गंमत नाही साहेब. मी सरपंच होण्यामध्ये काट्याचा मुकुट येतो. तुम्ही उठा भाऊ का आणि सरपंच झाल्यावर मग म्हणतो लोकांना हलकटे मग ऐकत नाही. का म्हणतो, हा तुम्ही कोणाला विचारा कोणा सरपंचाला, अरे चांगलं करणार आहे बाबा. तो म्हणतो गावातले लोक हलकटे माझं ऐकतच नाही. मी लय बरं ऐकलं. एका सरपंचाला पकडलं असं म्हणलं किती लोकसंख्या आहे तुझ्या गावची, आणि 3000 आहे दादा. म्हणलं तुझ्या गावची 3000ची 3000 लोक हलकटे असं धरू आपण. त्याच्यातून तुम्ही 9 निवडून आले. त्याला असं तोंड दाबलं ना, मला पुढचा नका बोला, पुढचा नका बोला. त्याच्यातून तो सरपंच होईल. असं आपल्या गावच्या लोकांना नाव ठेवायचं नाही. माझ्या गावचे लोक सज्जन आहे असं म्हणा ना. काय प्रॉब्लेम आहे. 25 किलो तुम्हाला साखर देतोय आम्ही. ग्रामपंचायत जर 15 ऑगस्टला 20 सायकल वाटतो महिन्याला फुकट. 4000 रुपये अपंगाला देतोय. 40 अपंग आहे माझ्या इथे. अपंगाला पैसा टॅक्स मधून द्यावा लागतो 5%. ते गावगाव वाद कशाला हो राहिले, आमचे ग्रामपंचायत देत नाही म्हणते. ते टॅक्स मधून द्यावं लागतं, सरकारने देत. आणि यांच्याकडे वसुलीत नाही येते ते कुठून. वसुली टॅक्स शिवाय पर्याय नाही. तुम्हाला लय अडचणी आता. कारण अर्ध्या गावांनी तुम्हाला मतदान केलं ना अर्ध्या गावांनी केलं नाही. हे कधी ते आता जर तुम्ही टॅक्स मागायला गेले ना तर तुमच्या गटाच्या लोकांना तुम्ही मागू शकत नाही. ते म्हणता आम्ही तर याला निवडून दिलं, आमच्या इथं जेव्हा सरपंच झाला आणि तिकडे म्हणते मागूनच पाय. मग घ्यायचं मागून, घ्यायचं मागून मग. म्हणून त्याला काही ना काही तुम्हाला असे पर्याय काढावे लागेल माझ्यासारखे की जो टॅक्स भरून त्याला ही सवलत साधी झेंडावंडापासून करा ना. कुठे पैसे लागत त्याला. बारीक बारीक गोष्टीची सवलती द्या लोकाला. लोकाला ना काहीतरी वैयक्तिक काय मिळतं का मग माणूस आकर्षित. लोकांच्या अपेक्षा लई लहान आहे हो. तुमच्याकडे ते आई येते का तू भोपळा का म्हणते त्याला पोतराज. सर मी जगातल्या हर गोष्टीपासून शिकत असतो. काहीतरी सुद्धा मला मी काहीतरी शिकल्याचे राहत नाही. म्हणून आमच्या काही लोकांनी सांगितलेलं आहे की मला 100 गुरु येईल, मला 200 गुरु, मला 400 गुरु जे म्हणते ना. कशातून मी शिकतो त्या पोतराजापासून काय शिकलो माहिती नाही. तो पोतराज काय करतो, घरोघर जातो. मग ती बाई त्याला सुपात धान्य आणते. नीट आठवण करा. आणि तो सगळं सुपातलं धान्य झोळीत टाकून घेतो. त्याच्यानंतर काय करतो तो थोडं मागे देतो. ती बाई खुश होत आहे. धान्य कोणाचं राहतं ते
त्या बाईच राहतो, पण त्या बाईने किती दिलं एवढं, वापस किती घेतलं एवढं. तू मग खुश ती बाई होती, तू खुश. अरे म्हणलं असं आहे का, एवढं घ्यायचं तेवढं द्यायचं. पण एवढी बी आजकाल जर सरपंचाला नसत, एवढं घ्यायचं तेवढं द्यायचं, लोक खुश होते. हो खुश होते, पण घेता आलं पाहिजे, घेता बी आलं पाहिजे ना. तो सातवाला गारुडे असतो का, गारुडे त्याचा बी तसंच आहे. तो गावात येतो ना, आता बॅनर नसतं, पेपरला बातमी नाही, रात्रीला धवणे नाही, काल सकाळी गावात येतो, वाजले लोक जमा होते. 200-300 लोक जमा करतो साहेब, 400-500 रुपये घेऊन जातो. घेऊन काय जातो, काहीच नाही, काही देत नाही. म्हणून या लोकांना नादी लावायला सरपंच गारुडे पाहिजे. काहीतरी गुडगुड वाजायला त्याच्याशिवाय होणार नाही साहेब, त्याशिवाय होणार नाही. समाज लय बोळा आहे, याला कसंही फिरवलं तर हा फिरतो. अर्थात मी लोकांचं वर्गीकरण केलेलं आहे. 30% लोक चांगले आहे, 30% लोक हलकटे वाईट आहे, आणि 40% लोक अंदाज पाहून त्या पार्टीत जाते. मग वाईटाची पार्टी जास्त झाली तर तिकडे जाते, ते 70% होते. आणि चांगल्याचं जर काम चांगलं झालं तर ते इकडे येते, म्हणून इकडे बी 70% होऊ शकते. आणि हे सगळ्यांचे दे, आमदार दे, खासदार दे, अधिकारी दे, सरपंच दे, पत्रकार दे, कीर्तनकार दे, चांगले वाईट हे सगळ्या दे. आम्ही म्हणतो असं काऊन झालं, ते आहेच तसे, ते तसेच आहे. आणि देवाला निर्माण केलेले हे का तुम्ही आम्ही निर्माण केले का? हलकट माणूस कोणी निर्माण केलं, त्यालाच करायला, त्याच्यामुळे त्याचा एवढा विचार करायचा आहे का? ईश्वर निर्मिती केली. मला ते शंका आली, असं का केलं असेल देवाला? मला मी फार विचार करणार माणूस. मी एकदा मनातल्या मनात देवावर रागवलो की देवा ही हलकट जात निर्माण कशाला केली, काय कारण बाबा, मला त्रास खाऊ, काय गरज पडली होती देवाला? हे मी पुढे वाचलं नाही, तुम्ही कधी ऐकलं असेल, नसेल ऐकलं तर 2 मिनिटात सांगतो. एकदा लक्ष्मीनं देवापाशी आग्रह केला की देवा आपण दोघंच आहे निस्वार्थ, पण नव्हतं तेव्हा, आपल्याला तिसरं तयार करा. देव म्हणे कशाला लफडे करते बरे दोघं. पण ती बाई काही ऐका, बाईची जात तिला हौस, तिने तिसरं पाहिजे म्हणे. तुम्ही पुढे जाताना कशी कोणी राहत नाही. देवाने एक मातीचा गोळा घेतला आणि मंत्र म्हणले, देव कल्पना आहे माझ्या, देव मंत्र म्हणले, देवाने त्याचं तयार केला जीव, त्याचा डायनासोर झाला. काय झालं? लक्ष्मी घाबरली, असं नाही पाहिजे म्हणे, आणि मग तुमच्यासारखा दिसणार पाहिजे. बाईला हौस असते नवऱ्यासारखं दिसणार पाहिजे. मग तिनं पुन्हा दुसरा गोळा घेतला, देवाने तयार केला. हत्ती झाला, कोल्हा झाला, डुक्कर झालं, कुत्र झालं, साप झाला, 84 लाख जीव तयार करीत होते देव. पण देवा पण माणूस काही होईना. हे चाबरं पहिल्यापासून देवाच्या हाताला लागायना. हे आणि लक्ष्मीचे काही हौस होईना. नाही म्हणजे देवा असं तुमच्या सारखाच दिसला पाहिजे. शेवटी देव थकले, काही वर्ष काम चाललं. देव म्हणे मी हारलो, मायाच्यानं काही तयार होत नाही, मी काही माती आणत नाही, आता थकून गेलो. बाईची जात व्यवहारातले हुशार, ती म्हणे देवा नवी माती काय लागता म्हणे, मग इथं तयार करताना इथं थोडं थोडं पडलं, इथं काय झालं म्हणे, हे घ्या. देव म्हणे हे बरं, इथं इथे घेतो. आणि उरलेली माती देवाने घेतली, मंत्र म्हणले, चमत्कार झाला त्याचा. त्याचा माणूस झाला तयार. कोणत्या मातीचा? उरलेल्या मातीचा. म्हणून त्याच्यात पुत्राचे गुण आले, त्याच्यात डुकराचे गुण आले, त्याच्यात गाढवाचे गुण आले. हे ओरिजिनल मातीचं नाहीये.
काम करायचं. हे काम करताना अजून एक तुम्हाला काही खाना सांगतो. आमच्या इकडे मराठवाड्यात ना मोटरसायकलच्या मागं नाही तर 4 व्हीलरच्या मागं कुठे लागते. इकडे लागते ना, इकडे लागते, तिकडे लागते. काय त्यांना छत्रपती पुरस्कार मिळायचा असतो म्हणजे कुठे गाडीच्या मागे का पडते. कधी अभ्यास केला खाऊ पडते. अर्धा किलोमीटर पळते साहेब. मला कधी कळलं ते खाऊ पळते असं. पण मी एक अनुभव घेतला. कुत्रे मागे लागले म्हणून गाडीवाल्याने गाडी थांबून त्याला विचारलं का भाऊ तो काय प्रॉब्लेम आहे. त्याला विचारायचं नाही, त्याला पळून द्या. पळत तुम्ही रोखायचं नाही. जर तुम्ही त्याच्या नादात गुंतले तर तुमचा खेळ संपला लक्षात घ्या. आणि 5 वर्ष तुमच्या मागे लागणारच अटळ. आतापासून त्यांची प्लॅनिंग चालू असत कोणाच्या मागे कधी लागायचं. त्याला घाबरायचं नाही. आपली गाडी व्यवस्थित चालवायची, व्यवस्थित चालवायची. खूप काम आहे आम्हाला. स्वच्छ पाणी पाहिजे. वापरलेलं पाणी जमिनीत जिरवायचं. 90% पाणी आम्ही वायाला घालतो. आंघोळीला 15 लिटर घेतो. आंघोळीला किती चिटकत वायाला किती जातं. कपडे धुवायला 15 लिटर घेतलं, कपड्याला किती चिटकलं वायाला किती गेलं. भांडे धुवायला 15 लिटर घेतलं, भांड्याला किती चिटकलं वायाला किती गेलं. 90% पाणी वायाला जातं. हे पुढे जातं मग ते गटारात जातं, घाण होतं, मच्छर होते, डास होते. काही पाणी उन्हानं तापतं, वर जातं, बाष्पीभवन होतं. वर जाऊन त्याचा पाऊस तयार होतो. पण सोलापूर जिल्ह्यातून गेलेलं पाणी सोलापूर जिल्ह्यात पडण्याची गॅरंटी आहे का. नाही. ते केरळला जाऊन पडलं, तिकडे पाऊस पडलं, तिकडे झाड आहे म्हणून पडलं. झाड पावसाचं एटीएम आहे. म्हणून आपलं पाणी आपल्या गावात जिरवा. एक खड्डा करायला 2,500 रुपये देते म्हणजे 2,500 रुपये एक खड्डा करायला. काय पाहिजे आपल्याला. झाडं फळाचे लावा, भरपूर लावा झाडं फळाचे. मी आता साहेबाला म्हणलो यावर्षी मी दर ग्रामपंचायतीला हात जोडून विनंती करणार आहे. 75-15 त्या झाडाचं नावच देणार आहे त्या योजनेचं. आणि तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो की येत्या 15 ऑगस्टला कमीत कमी 15 जास्तीत जास्त 75 फळाचे झाड लावा. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. आणि 15 ऑगस्टच्या नंतर मी जे लोक झाडं लावतील 15 ऑगस्टच्या दिवशी त्यांच्याच गावाला तारीख देणार आहे. बाकीच्या गावाला देणारच नाही. आजच देणार नाही. फळाचे झाड लावा, भरपूर लावा. माझ्या स्मशानभूमीत 80 क्विंटल जांभळं निघाले वर्षी. जांभळं तुम्हाला माझी खात्री आहे तुमच्यापैकी ह्या वर्षी कोणा जांभूळ खाल्लं का नाही खाल्लं. 80 क्विंटल जांभळं निघाले. इथून तुमच्या मंगळवेड्यातून लोक गेले. जाधव साहेब ते कपटे रोप तुमचे गेले. मंगळवेड्यातून रोप गेले. मंगळवेड्यातून मी कबूल करतो ना, काय नाही होतो. 80 क्विंटल जांभळं दिवसभर पोरं बया स्मशानभूमीतच खायच्या. विकले नाही आम्ही, लोक खायचे. माझ्या इथे रस्त्याला पोरं नारळ तोडून खाते. ते बी इथून नेले. नारळ तोडून खाते पोरं रस्त्याला. पेरू आहे, सीताफळ आहे, लिंबूना लावले गेल्या वर्षी 400. दरवर्षी 200-400 झाडं लावतो फळाचे. खाऊ द्या ना. मी गावगाव लोकांना सांगतो, सरपंचाला सांगतो, अरे फळाचे झाडं लावा, फळाचे झाडं लावा. मला ते काय सांगतो माहितीये का. प्रथा काढा. 15 ऑगस्टला लावा, 26 जानेवारीला लावा, 1 मेला लावा. आपल्या आई वडिलांची आठवण म्हणून लावा. मुलीच्या लग्नाच्या दिवशी लावा, वाढदिवसाला लावा. लावा ना. आम्ही लग्नाच्या दिवशी नवरदेव नवरीला पहिल्या दिवशी झाड लावायला लावलं गावात. दरवाजा मग घरात जायचं.
हळदीचा आमच्या नवरीची म्हातारी गरम झाली ना माझ्यावर. अरे म्हणे हळदीचा हे उन्हाचा टाइम, तू खड्डे खालायला लावलं, नवरीला झाड लावायला लावलं, काम आहे मी भासक्याचं. लावा मीच सांगितलंय. आणि नवीन पद्धत आहे म्हणलं, मी गुजरातून आली, आपल्याकडची नाही पद्धत. काल नवीन पद्धत आहे म्हणलं, पहिल्या दिवशी नवरदेव नवरींना जरा झाड लावलं तर लेकरू बाळ जगत जगतच नाही. आणि सर मी खोटं नाही सांगितलं, जर नाही लावले झाड तर नाही जगायचे लेकरू बाळ. कारण आम्ही ऑक्सिजन शिवाय जगू शकत नाही. आम्हाला काय शिकवलं, या जगात माणूस जन्माला आला सगळ्यात आधी त्याला आईचं दूध लागतं. खोट आहे, आई गेली तरी पोरग जगू शकतं, पण ऑक्सिजन नाही मिळाला तर पोरग जगत नाही. एका माणसाला 4 झाडाचा ऑक्सिजन लागतो. सूत्र ध्यानात ठेवा, एका माणसाला 4 झाडाचा ऑक्सिजन लागतो. म्हणजे तुमची 1000 लोकसंख्या तर 4000 झाड गावात पाहिजे माणसाला. मग बैल, कुत्रे, डुकर हे त्यांना ऑक्सिजन लागतो ना. कुत्र्याला, गाढवाला, डुकराला ऑक्सिजन लागत नाही का? लागतो, पण त्यांना झाडं लावता येते का? कोणाला कोणाला लावता येत नाही? कुत्र्याला, डुकराला झाडं लावता येत नाही, गाढवाला झाडं लावता येत. आतापर्यंत झाडं लावला नाही, त्याला कुत्र्याची आवाजच म्हणायचा. माणूस एवढा हरामी झाला, 4 झाडांना लावत नाही, पण जाताना 4 क्विंटल घेऊन जातो. आणखी त्याला वड्याला फेकून दिलं पाहिजे, जाळलं पाहिजे. ते पारसी समाजात असतं ना, झाडाला लटकून त्याची भाकराला खायला, तसे याला लटकून द्या. म्हणून आम्हाला 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी सांगितलंय, वृक्षवल्ली आम्हा सोय रे गणचरे. म्हणून करा नवीन सरपंचाला माझी विनंती आहे, खूप करण्यासारखं आहे, खूप. आणि नवीन नवीन कायदे करा. तुम्हाला एक मुद्द्याची गोष्ट सांगतो, सरकारने GR पाठवला ती गोष्ट वेगळी, पण तुम्हाला तुमचे कायदे करायचा अधिकार आहे. मी तुमच्या बरोबर लक्षात ठेवा, कोणी सरपंच नवीन कायदा करत असेल, जर त्याला अडचण आली तुम्हाला पुढे बोलवा. मी केले कायदे कसे केले सांगतो. 2 वर्ष झाले आम्ही जन्माची नोंद घ्यायची बंद केलं साहेब. आता जन्माची नोंद कुठे घेते? ग्रामपंचायत मध्ये. दुसरीकडे घेता येत नाही. मी आमच्या ग्रामसेवकाला म्हणलं आपल्याला बंद करते. ते घाबरलं, ते म्हणजे असं कसं काय साहेब, जन्माची नोंद घ्यायला लागते. मी म्हणलं घ्यायची आहे, पण ज्याच्या लग्नाची नोंद आहे त्याच्याच पोराची नोंद घ्यायची, अनाधिकृत कापकरी लिहायची. हे बरोबर आहे. तेव्हापासून गोर, गरीब, दीन, दलित, SC, ST पहिल्या दिवशी लग्नाची नोंद करू राहिले. फायदा कसा झाला माहितीये? त्याचा परिणाम असा झाला, 18 वर्षाच्या आत पोरीचं लग्न होईना, आता नोंद करायला लागली ना. बालविवाह माझ्या इथे ऑटोमॅटिक रोखला. 2 वर्ष झालं आम्ही आपत्कालीन निधी लावला. आपत्कालीन निधी 200 रुपये एका घराला, 750 घरांची 1.5 लाख रुपये होते. आणि तो पैसा खर्चायचा नाही, आपत्ती आल्यावर खर्चायचा. या वर्षी कोरोना आला म्हणून ते 4 लाख खर्चले आम्ही, कोणाला मागितले नाही. हा कायदा नवीन सांगतो. कायदा म्हणजे काय? घरी पैसे देऊन दारू नाही द्यायची. समाजाच्या कल्याणासाठी आम्ही काही नवीन योजना, नवीन कायदे करत असेल तर ते शासनाला, घटनेला मान्य आहे. आम्ही पिठाची गिरणी फुकट तळून देतो, वायफाय देतो, मान्य आहे ना. आमच्या पैशातून आम्हाला हे करता येतं. सगळे रस्ते किंवा क्लबचे चकाचक, सगळे जमिनी मोजून घेतल्या, सगळे शासनाकडून फुकट, सगळे शिवरस्ते मोकळे केले. सेपरेट सबस्टेशन माझ्या गावाला, एक वीज आकडा चोरी होत नाही, एक मिनिट लाईट जात नाही. 15 वर्ष झाले 1 मिनिट नळ बंद नाही. शाळा चांगल्या, अंगणवाड्या चांगल्या. अहो मी 20 देशात गेलो आतापर्यंत, कोणत्याही
ती व्यवस्था केली. आखातामध्ये आमचे मुस्लिम बांधव जाते देवाला, दुबई तिकडे 5-5 वर्ष पाऊस पडत नाही. सत्य घटना आहे. किती? 5 वर्ष पाऊस पडत नाही, पण नळाला 1 मिनिट बंद नाही पाणी. आमचे घर वाहून चालले पाण्यानं, पण नळाला येत नाही. काय कारण? काहीतरी चुकू राहिलं ना आमचं. म्हणून समाज काय म्हणतो तिकडे लई लक्ष नाही द्यायचं. चांगलं काय ते करीत राहा. माझी 32 बेसिन सर, बेसिन गावात गल्ली हात धुवायला. कारण आपल्याकडे इथं थुकू नकाचे बोर्ड लावले जाते. मी बेसिनवर काय लिहिलं माहितीये? इथं थुका. थुकायचं कुठे ते सांगा ना. 24 तास पाणी येतं बेसिनला. जे करायचं नाही ते समाजाला शिकू नका. काय करायचं ते समाजाला शिकवा. अख्ख्या गावच्या जन्मतारखा माझ्या जवळ आहे. आज ज्याची जन्मतारीख आहे त्याचा इलेक्ट्रिक बोर्डवर वाढदिवस येतो. मोठा बोर्ड आहे 2 लाखाचा. त्याच्याच नाव आहे तर त्याचं आज परवाला ग्रामपंचायत कडून शुभेच्छा हार्दिक. नुसतं सरपंचालाच वाढदिवस झाले. 2-4 मुंडके बारीक बारीक काढते, त्याच्या पाठीमागे असे वाळले चिरले, सरपंचाला वाढदिवस. आणि गावातल्या लोकांचे वाढदिवस कोणतरी. आम्ही त्यांचे बाप हा लक्षात ठेवा. गावातल्या लोकांचे हर लाड आम्ही पुरवायचे. आम्ही त्यांचे आईबाप आहे. हा, ते आमच्या मांडीवर मुदत असते, आमच्या मांडीवर शी करीत असते, करू द्या ना. आम्ही त्यांची आई आहे. आम्ही त्यांना कसं जीव लावायचं हे आम्ही ठरवायचं आहे. ते काय करते तिकडे पाहू नका. ते मूर्खाला तिकडे पाहू नका. ते अक्कलवान तिकडे पाहायचं नाही. तुम्हाला त्यांच्यासाठी काय करायचं हे पहा. लहान लेकरू 2 महिन्याचं कधी आईला काही खायला मागतं का? नाही. आई कशी काय देते? तिला कळतं की आपल्या लेकराला कधी काय द्यायचं ते. म्हणून तुम्ही देऊ शकता. लोकांकडे पैसा आहे, त्यांच्याकडून तो पैसा घ्या आणि त्यांना सुविधा द्या. नाव निघाल. आणि एक सूत्र ध्यानात ठेवा. पुन्हा पुढच्या पंचवार्षिकला तुम्ही निवडून यासाठी काम करायचं नाही. तिथं तुम्ही खंडक होईल. कामच नाही करायचं तर पुढच्या वारी निवडून येतो कशाला? काय गरज नाही. मला एक प्रश्न तुम्हाला विचारतो. आम्ही महात्मा गांधीची जयंती कधी साजरी करतो? बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि आपल्या आजीची कोणाला माहित नाही. वावर आज्याने ठेवलं, वाडा आज्याने बांधला, लग्न आज्याने केलं, जयंती म्हणून ध्यानात राहिली. आमच्या आज्याची का ध्यानात राहिली नाही? याचं एकच कारण आहे. हे लोक समाजासाठी जगले म्हणून समाजाच्या आठवणीत राहिले. आमच्या आजचं लोकांचे बदले कुरकुरून गेलं झालं. घराच्या पुढे दगड ठुठवून गेलं. तुमच्याकडे ठुके ना घराच्या पुढे दगड? मला अजून कळलं नाही. चांगले लोक वाटेच्या पुढे दगड का ठेवते मला कळतच नाही. का हलकटपणा झाले? ते दगड उचलून त्याच्या डोक्यात घातला पाहिजे असं मला लई लोक सांगते. घरी चहा प्यायला गेलं, साहेब माग 6 एकर वावर आमचेच आहे आणि घराच्या पुढे दगड ठेवतो. कशासाठी ठेवतात? कशाला लोकांना त्रास देतात? म्हणून आपण आपले टाच भरायचे, सदस्यांनी भरायचे, आपल्या लोकांना भरायला लावायचे, त्याच्यातून सुविधा द्यायच्या. मी जेवढं केलं याच्यापेक्षा तुम्ही जास्त करू शकता. स्वच्छता लय महत्वाची आहे, शौचालय लय महत्वाचे आहे आणि निराधार लोकांना आधार करणं पण लय महत्वाचं आहे. माझं तर मत आहे साहेब, ही जी निराधार योजना आहे ना, ही बंद करा. ही ग्रामपंचायतला द्या. आणि आम्ही जेव्हा वाटल्यावर आम्ही सगळं केलं त्याला कशाला काय पाहिजे? काय गरज नाही ना, कंपल्सरी करा. हे तुम्हाला सांगतो, मी जेव्हापासून ते चालू केलं योजना तेव्हापासून मी त्यांच्यात जेवतो संध्याकाळी. लय आनंद होतो. सुरुवातीला मिळेल का नाही म्हणून ते लोक असे भरभर खायचे. आता ते शांत झाले, काय लागत नाही. इतका आनंद आहे साहेब त्या भुकेल्या माणसाला जेव घालण्यात. आमच्या गाडगेबाबाचं स्वप्न होतं हे भुकेल्यांना अन्न. त्याच रस्त्याने सरपंचाला जायचं आहे. गाडगेबाबाचं आहे का? दुसरी शिकलेला माणूस होता,
गाडगे बाबाच्या नावाने विद्यापीठ आहे. विद्यापीठ काय कारण, त्यांनी समाजासाठी केलेलं काम. दुसरे शिकलेल्या माणसाचं नाव विद्यापीठाला. मला विद्यापीठाने जीवन गौरव पुरस्कार दिला, तुकडोजी महाराज संस्थेने दिला, अनेक संस्थांनी पुरस्कार दिले मला कितीतरी. तुम्हाला गंमत म्हणून सांगत नाही, तुमच्या सांगोल्यातल्या माणसाने मला काल 2 एकर जमीन तुमच्या नावावर करायची साहेब घेतला. कुठला माणूस? सांगोल्याचा. पण त्याचा राग वेगळा होता. ते म्हणे काय तुमचं काम मूर्ख, तुमच्या पोरीला पाडून टाकलं. साहेब जिथं राहिले 2 एकर त्याचं त्या परिस्थितीत बाबर नाव त्याचं, बाबर गुंजरे. मी पाहिलं नाही. आणि जेव्हा आम्ही नवरा बायकोने विचार केला, म्हणजे रात्री आम्ही रात्रभर झोपलो नाही. मला 20 एकर जमीन म्हणून 2 एकर तुम्हाला द्यायची, मला घ्यायची नाही. पण त्यानं त्याच्या परीने विचार केला. म्हणजे असे पण माणसं जगात असते. मला त्या मळ्यातच शबड्या परत राहायचंय, मला तिथंच त्यांच्यात मातीत बसायचे, तिथंच त्यांच्यात खेळायचंय. आणि ते माझे, मी त्याला लहानच्या मोठ्या केला की काय कितीतरी पोरं बापाला अक्कल नाही म्हणते, त्याच्यात काही विशेष नाही. म्हणते त्याचे आमचे लेकर म्हणतात असेल भास्करला अक्कल नाही आणि म्हातारे झालं म्हणून जाणार. पण आपल्या लोकात राहायचं, सोडून जायची काही गरज नाही. उलट ते काय चुकते ते पाहायचं, त्यांना मार्गदर्शन करायचं. समाज तुम्हाला काहीही म्हणून, हो 3000 रुपये मीटरचं कापड असलेलं रेमंड कंपनी, 3000 रुपये मीटरचा कपड्याचा भाव असलेल्या कंपनीचा मालक, त्याला पूर्ण घराबाहेर काढलं म्हणजे भास्कर की झाड करताय. होऊ शकत, चांगला चांगला राहत होऊ शकतो, त्याच्यात काय विशेष काही नाही. आमचा जन्म काय त्याच्यासाठी येताना कोणा आणलं मी, जाताना कोण न्यायचं, कोणाला नेलं नाही. तुमच्या सावता महाराजांनी काय सांगितलं, जवळ कांदा मुळा भाजी अवघी जगाई माझी, माझ्या कामात माझं देव आहे. दळीचा काढीचा देवाचं नाव घ्या, कामामध्ये काम. तुम्ही म्हणा राम राम, रिकामा बसून नाही. आणि प्रत्येकाचं देव ज्याच्या त्याच्या कामात आहे. सरपंचाचं देव कशाचं असत, त्याच्या ग्रामपंचायत मध्ये. ते जर त्यांना मन लावून केलं, अख्खा देश डोक्यावर घेऊन नाचतो. मी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती मेंबर, तहसीलदार, BDO, CO साहेब, कलेक्टर साहेब यांचं ट्रेनिंग घेतोय. यशदाला हैदराबादला NIRT आमचे कितीतरी CO आमच्यापाशी ट्रेनिंगला राहून आमच्याच फॉर्मला आले. आम्ही कधी जात नाही. मी अधिकाऱ्याचा लय आदर करतो साहेब, भयानक भयानक. मी एखाद्या वेळेस आमदार खासदाराला शिवी दे, पण अधिकाऱ्याला नाही. अधिकाऱ्याचा मला लय आदर आहे, लय. अधिकाऱ्याशिवाय काम होत नाही. आणि कोणत्याही अधिकाऱ्याला कोणत्या गावचं वाईट करायचं नसतं, लक्षात ठेवा. म्हणून अधिकाऱ्याला आदराने बोला. मग ते ग्रामसेवकापासून सांगतो तुम्हाला मी, आम्ही अधिकाऱ्याला चिडचिड करतो, मग आमच्या गावाला नुकसान करून गेलो. मी जर गेलो जिल्हा परिषद मध्ये, आम्हाला कौर मॅडम होत्या आता शिव, मी विचारून जायचो येऊ का सर, तर ती उठून म्हणायची या ना सर, का ती माझ्याकडे ट्रेनिंगला होती ना. एवढा आदर आहे, होऊ शकतो. पण आदरानं ग्रामसेवकाला जीव लावा. विषय निघला म्हणून काय होतं, 9 सदस्य त्याला तोडून खाते. वा 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 वा, काय तरी नो. पंचायत समिती मेंबर वेगळा, जिल्हा परिषद वेगळा, BDO वेगळा, CO वेगळा, आमदार वेगळा. येड्याने होतं नो. बरं एवढ्याच्या चावड्यातून सुटल्यावर घरी जाऊन जर त्याची बाजू धोरणे नाही तर मग त्याला काळाकारी सरून देणं होतं ना. त्याची माणूस आहे ना. मला अजून एक गोष्ट सांगतो, गुपित गोष्ट सांगतो. एवढ्या लोकांना ग्रामसेवक घाबरत नाही. हे कोणत्या कातड्याचं बनलं मला माहित नाही. ग्रामसेवक कोणाला घाबरतो जास्त माहिती, निवडणुकीत पडलेल्या लोकांना. कारण ते एवढं पिसळलेलं राहतं, गावात त्याचं कोणी ऐकत नाही. त्याची इज्जत मिळणार ग्रामसेवकाला, हे काम केलं, ते काम केलं, हे पंचनियमाने केलं, माहितीचा अधिकार ते. अशा वेळेस तुम्ही सगळ्यांनी ग्रामसेवकाच्या पाठीमागे उभं राहायचे, लक्षात ठेवा. तुम्ही जर ग्रामसेवक
ग्रामसेवकाच्या पाठीमागे उभं राहिले ना साहेब, कपिली गाय आहे की लक्षात ठेवा साहेब, कपिली गाय. शिव साहेब राग नका येऊन देऊ, जे तुम्हाला जमायचं नाही ते ग्रामसेवक जमू शकतो, लक्षात ठेवा. तुम्ही त्याच्या पाठीमागे उभा राहा, त्याच्या पाठीमागे उभा राहा. लय कलाकार मूर्ती ती, हा लय जवळून पाहिलं आणि त्यांना जर नाशिलं काय करायचं नाही, तुमचा खेळ आटपला. म्हणून ग्रामसेवकाला जीव लावा, माझे हात जोडून विनंती आहे. महिलाचा आधार करा गावात, महिलांना संरक्षण द्या. सकाळचे 2 घंटे वाचले मी कामाचे, आंघोळीला गरम पाणी देतोय. घरादार लोकांना देऊ. माझी तर कल्पना आहे संध्याकाळी गाव एकत्र जेवलं पाहिजे, म्हणजे बाईने घरी स्वयंपाक करायची गरज नाही, एकत्र जेवलं पाहिजे. आम्ही खर्च कमी येईन, आनंद मिळत. ग्रामपंचायत कशी बघे, रोज यायचं, हातपाय धुवून नवरा बायकोना पोराला धरून यायचं, बोटाला जेवायचं. होऊ शकतं, काही आवड नाही. अहो शिर्डीत होतंय, शेगावला होतंय, पंढरपूरला होतंय, अक्कलकोटला होतंय, मग ग्रामपंचायत मध्ये व्हायला काय झालं? काय अडचण आहे? पण त्याच्यासाठी त्या मंदिरात देव लागत बसलेला. म्हणून तुमच्या आणि ग्रामसेवकाच्या रूपाने तिथे विठ्ठल रुक्माई बसलेले, याचं भान ठेवा. सत्य आहे. मला माहिती नाही मी किती बोललो, काय बोललो. खूप 2 वाजले, खूप उशीर झाला. कधीतरी तुमच्या गावाला बोलवा. मला पाटलाचे मी मनापासून आभार मानतो, तुमच्या दर्शनाची संधी दिली. साहेब पण धार्मिक आहे. आम्ही दोघं पंढरपूर विठ्ठलाजवळ दर्शनाला गेलो. साहेब मला एवढा आनंद झाला त्यावेळेस. साहेब काय म्हणते माहिती, दर्शन करताना पंढरपुरामध्ये काय वाटतं सर, मला खवल्या तेच म्हणायचं. काय वाटत नाही तिथे दर्शन घेताना पंढरपुरात काय वाजत गाजत, पंढरपुरात काय वाजत गाजत, सोन्याचं भासिंग लगीन देवाच लागत, सोन्याचं भासिंग लगीन देवाच लागत. जन्मलेले तुम्ही सरपंच हे लक्षात ठेवा. जसं पंढरपूरचं नाव विश्वात केलंय ना, तसं तुमच्यापैकी हर सरपंचाचं नाव विश्वात जाऊ अशी चरणी. त्याला डाग लागून देऊ नका, त्याला डाग लागून देऊ. तुम्ही किती काम केलं हे महत्वाचं नाहीये, पण डाग तरी लागून देऊ नका. कळलं की मला शिवसाहेब कोण आहे तुमचे? अंधारात बसून बंदुका गोळ्या हाणायचे सोडून द्या. कोणाला माहित नसतं, काही बोलते. हे पण माणसाचे, यांच्यात पण देव आहे. आम्हाला माहित नसतं, आम्ही काही बोलतो कोणाबरोबर. डबऱ्यावर बसून फुकटची चहा पितो, पवार साहेबांना मोदी साहेबाला अक्कल नाही म्हणतो. कुठं आणला पाहिजे? अरे याला काही माहितीच नाही ना. अभ्यास करा, अभ्यास. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करा. सरपंचावर, सदस्यावर खूप जिम्मेदारी आहे, खूप जिम्मेदारी आहे. तुम्ही मन लावून करता अशी आशा करतो. पुन्हा एकदा मला मी एक उदाहरण सांगतो, घेऊन चालायचं. अभिजित पाटलासाठी सांगतो खास करून. मी किती शिकलेला आहे? 7वी. माझी बायको माझ्यापेक्षा 7 वर्गाने मागे आहे. नंबर 1ची घोडी. तिला लग्न झालं तेव्हा माचीस कशाला म्हणजे कळत नव्हतं. सर मी निंदा नाही करतो, पण आज लय भारी जमतं आमचं. 40 वर्ष झाली आमची युती आहे. जमात अजिबात नाही, पण मोडत नाही. आलं माचीस कळत नव्हती. शेजारने माचीस मागितली, तिने हाकून दिलं होतं. आमची माचीस नाही, तुला माचीस कळतच नव्हती ना. एकदा काय झालं, आमच्या इथे स्वाध्याय परिवार चालतं. स्वाध्याय परिवार म्हणजे मंडळ चालतं. ते लोक आले म्हणजे दादा संध्याकाळी मंदिरापाशी या, कार्यक्रम आहे, जोडीने या. म्हटलं बरोबर. मी सगळ्या धर्मात जातो, सगळ्या पंथात जातो. श्री रविशंकर मध्ये जातो, मोरे दादात जातो, पांडुरंग साखरेत जातो, मुस्लिमांचे जे कोणते हा ईदला जातो. कुराण वाचलेलं आहे, दलिताचा असो कोणाचा असो.
त्यांचे धर्मगुरूचे आचार विचार वाचायचे आपण. एवन RSSचे मोहन भागवत साहेब मुख्य, त्यांच्यापाशी बसलेला माणूस मी 10-15 मिनिटं ऐकलेलं आहे. त्यांनी माझा अभ्यास केलेला आहे. पंकजाताई, लोणीकर साहेब, मुनगंटीवार साहेब, राष्ट्रपाल कथा, शरद पवार साहेब एकदा गाव आले, अनेक पुढारी आले, अनेक अधिकारी आले. मला कोणाचा राग नाही, मला कोणाचा क्रोध नाही. आणि सगळ्या पुढाऱ्यांनी 20 लाख 25 लाख घेऊन गेले. मी कोणाला पत्र बी दिलं मी काम द्या मला. सगळ्या पक्षाच्या लोकांनी पैसे दिले, पण मी कोणाच पक्षाचा अजून झालो. मला काय व्हायचं नाही, काय घेणे आपलं. 1.25 कोटीचं ऑफिस बांधलं मी. सेन्सरचं ऑफिस आहे माझं, सेन्सरचं. तुमच्यापैकी पाहिलं तुम्ही पाहिलं नाही? पाहिलं तुम्ही पाहिलं. 5 लाखाचा दरवाजा दिसता. माणूस जवळ गेला तर ऑटोमॅटिक उघडतं. मध्ये गेला दरवाजा बंद होतो. 3 दरवाजे उघडून माझा ग्रामसेवक दिसतो. एसी बसलेला डोक्याच्या बोकात. सेन्सरचे नळ आहे, सेन्सरचे फॅन आहे. नळाला तोटेला हात लावायची गरज नाही. खाली हात घातला, पाणी येतं, हात काढून त्याचा नळ बंद होऊन जातो. का लावलं त्याचं कारण सांगू? हे आत्ता कोरोना आला, आम्ही कधी लावलं? म्हणजे तुमचे हात खराब आहे, तुम्हाला हात धुवायचा आहे, नीट पहा. तुम्हाला जेवायचं आहे म्हणून तुम्ही बेसिनवर गेले. बेसिनवर गेल्यावर तुम्ही आधी काय करता? तोटी फिरवता, बरोबर आहे? मग तोटी खराब केली, तुमचे हात खराब आहे म्हणल्यावर तोटी खराब झाली ना. हा, मग खाली हात धुतला, त्याच्यानंतर अजून काय केलं? उजून तोटी बंद केली, मग उजून धरलं त्याला. जिथून गेलं तिथे झालं. आम्ही नळ कसे बसवले? नळाखाली हात घातला, पाणी आलं, हात काढून घेतला, नळ बंद झाला. एकदा एका बाईने काय केलं, असं हात धुतला आणि असं पुसलं. मी पाहिलं, मला वाईट वाटलं. झालं म्हणजे एवढं बसून काय होतं ते, म्हणून असं पुसून राहिले. मग ग्रामसेवकाला म्हणजे याला काहीतरी इलाज पाहिजे. ते म्हणे साहेब दुसरं एक मशीन भेटत आपण आलो. मग आम्ही दुसरं एक मशीन आणलं. ते हवा गरम, हवाने हात सुटत. काय म्हणते त्याला? ड्रायर. मला म्हणता येत नाही, बशीचा नक्की येतो. म्हणता येत नाही, हे माझं शिक्षणाचं अज्ञान आहे. पण मला बसवता येतं, हे माझे कर्म 25 वर्ष काम केल्यामुळं आणि लोकांविषयी चांगली भावना असतात. ते तुम्ही बी करू शकता, काय अडचण आहे. ते स्वाध्याय परिवारात आमंत्रण आलं, मी गेलो. दोघं नवरबायको पहिली वार माझ्या बायकोला गावात घेऊन गेलो. ती घेऊन जायला तुम्ही नव्हतीच ना. थोडी दिसायला धरणार नाही. तुम्ही म्हणून एवढी जायला त्यासाठी तुम्ही याला खाऊन केली होती. त्याचं कारण तसंच होतं, मला कोणी देतच नव्हतं. आमच्या घरचे पाहून कटाळे. शेवटी जी मिळतली करून घेतली, काय करतात. नाही तर मला रामदेव बाबाच्या आश्रमात जावं लागला. तिथे गेलो, असं संध्याकाळी बसलो मंदिरा पुढं. कार्यक्रमाला उशीर होता. सत्य घटना आहे, सत्य. ते म्हणे दादा कार्यक्रमाला उशीर येतो, वर आपण खेळ खेळू. म्हणलं खेळू बाबा. काय खेळ आहे? जोडीचे खेळ. जोडीचा खेळ म्हणलं महागाला पाठच आला. म्हणलं बायको पहिली बार आणि या सगळे खेळ खेळायचा. सरपंच तू इज्जत केली म्हणलं गावात, आता काय करायचं. पण तिथे इलाज नव्हता. म्हणलं खेळ समजून सांगा आम्हाला ताई. त्या ताईने समजून सांगितला. महिला या बाजूने बसल्या, महिलाला लक्ष्मी पण. पुरुष या बाजूने बसले, पुरुषाला नारायण. लक्ष्मी नारायण. तो खेळ असा होता, लक्ष्मीला प्रश्न विचारायचा कानात. त्या बाईने उत्तर द्यायचं कानात तिकडच. तोच प्रश्न तिच्या नवऱ्याला नारायणाला विचारायचा. तोच प्रश्न त्यांना उत्तर द्यायचं. आणि दोघांचं उत्तर एक आलं तर 10 पैकी 10 मार्क पडत होते. खेळ समजून घ्या. जे उत्तर बाईनं दिलं तेच उत्तर नवऱ्यानं दिलं तर मार्क पडत होते. वेगळं उत्तर आलं तर मार्क पडत. उदाहरणार्थ बाईला विचारलं आपल्या देशाचे पंतप्रधान कोण, तिनं सांगितलं राहुल गांधी. काय सांगितलं? राहुल गांधी. माणसाला विचारलं आपल्या देशाचे पंतप्रधान कोण, यांना सांगितलं नरेंद्र मोदी. तर उत्तर चुकलं, एक बी मार्क नाही. आणि दोघांना सांगितलं लालू प्रसाद यादव.
उत्तर बरोबर आहे 10 पैकी 10. वेळ कळला दोघांचं उत्तर एक पाहिजे. उत्तर काय आहे? कळाचा नियम होता तो. मग सगळ्या बायकाला प्रश्न विचारले, माझ्या बायकोला पण विचारलं. तिने उत्तर देऊन टाकलं जे पाहिजे ते. माणसाला विचारलं, मला विचारलं. जो प्रश्न माझ्या बायकोला विचारला तोच मला विचारला. तो प्रश्न असा होता, तुमच्या पहिल्या मुलीची जन्मतारीख का? मला 5 मुली आहेत. 5 मुली आहे मला. 5ही मुलीचे लग्न झाले, त्याचे घरी. त्या मुलीची जन्मतारीख काय? मला माहित होतं माझ्या मुलीची जन्मतारीख पहिल्या मुलीची 1/1/83. किती? 1/1/83. आता सांगायचं खेळाचा नियम काय? दोघांची एकाला पाहिजे ना. 1/1 म्हणजे जानेवारी झालेली म्हणजे पुसाच्या महिन्यात. म्हणले पुसाच्या महिन्यात व्हायले भोगलं नव्हतं का? संक्रांतीच्या आधी 15 दिवस व्हायले भोगलं ना. मला धर्मसंकट पडलं हो. काय सांगावं काय सांगावं काय सांगावं. मी विचार केला सर आणि मी उत्तर देऊन टाकलं. म्हणलं मला काय माहिती नाही भाऊ. 10 पैकी 10 पडले. वास्तविक पाहता 1/1/83 त्याचं उत्तर होतं. पण मी सांगितलं नाही, कारण त्या खेळात मला जितायचं होतं. माझ्या जोडीदाराला घेऊन चालायचं होतं. एखाद्या खेळात तुम्हाला जितायचं असलं तर 2 पावलं मागे सरकायची तुमची तयारी पण असली पाहिजे. आणि या जे का रंगले गांधले आपले गोर गरीब यांना घेऊन चालण्याचा तो एक पर्याय आहे. अभिजित पाटील मलाही विनंती आहे, ज्या पद्धतीने तुम्ही या समाजाला तालुक्याला घेऊन चालण्याचा प्रयत्न करत आहात की बाबा आपल्याच्यानं काही होतं का? आपल्याच्यानं काही खेडे सुधारते का? आपला काही याच्यात हातभार लागतो का? आपले वाडवडील पूर्वजांनी आपलं चांगलं घडते म्हणून परमेश्वराने आपल्याला खूप दिलं. त्याच्यातला काही भाग या लोकांसाठी कामं येतो का? ही जी तुमची भावना आहे, घेऊन चालण्याची जी भावना आहे, परमेश्वर करोची वाढ हो, तुमच्या हातून चांगले कामं हो. बोलायच्या नादात माझ्याकडून काही शब्द चूक झाला असं आमच्या मराठवाड्यातला असल्यामुळं शिक्षणामुळं